चंद्रपुर जिले में रेल यात्रियों की बढ़ती समस्या और अपूर्ण गाड़ी सेवाओं के विरोध में आज चंद्रपुर रेल प्रवासी संस्था और रेलवे सेवा संस्था के वरिष्ठ नागरिकों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया। यात्री संगठनों का कहना है कि चंद्रपुर पुणे और चंद्रपुर मुंबई मार्ग पर गाड़ियां सप्ताह में केवल एक बार चल रही हैं। विद्यार्थी, व्यापारी और मरीजों की आवाजाही प्रभावित हो रही है। चंद्रपुर कोलकाता के लिए सीधे रेल मार्ग की मांग भी लंबित है। प्राचार्य विजय अहिंचवार बताते हैं कि जिले में 5 विधायक, सांसद और ओबीसी आयोग के अध्यक्ष मौजूद होने के बावजूद रेल सुविधाओं में कोई सुधार नहीं हुआ है। अब जन आंदोलन के जरिए ही सरकार को जागरूक करना पड़ेगा। आंदोलनकारियों का कहना है कि उत्तर दक्षिण कनेक्टिविटी के बावजूद चंद्रपुर को उचित रेल सुविधाएं नहीं मिल रही है। कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि चेअरमन कन्या बँक आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून नव्हे पण चंद्रपूरच्या विकासात शासन जे दुर्लक्ष करीत आहेत त्याकडे लक्ष वेधण्याकरता हा आमचं जन आंदोलन आहे। कारण चंद्रपूर सारखा एवढं औद्योगिक विकसित झालेला जो जिल्हा आहे, या जिल्ह्याला जी रेल्वेची सवलत मिळायला पाहिजे, सोय मिळायला पाहिजे, ती नाही। आज चंद्रपूरवरून पुण्याला कितीतरी विद्यार्थी शिकायला जातात, नोकरीला जातात, पालक जातात। मुंबईला व्यापारी व्यवहाराकरता मुंबईला जाणे येणं असतं, नागपूरला जाणे येणं असतं, कलकत्त्याला जाणे येणं असतं। या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशेषतः म्हणजे चंद्रपूर हे मध्य रेल्वेला जोडलेलं आहे, सेंट्रल रेल्वेला जोडलेलं आहे की जिथे या ठिकाणी भारतातून कन्याकुमारी पर्यंत जाणाऱ्या सगळ्या गाड्या इथे जातात। तेव्हा ह्या सगळ्या सवलती असताना चंद्रपूरला का ट्रेन नाही आहे? चंद्रपूरवरून जाण्याकरता, मुंबईला जाण्याकरता, पुण्याला जाण्याकरता, कलकत्त्याला जाण्याकरता, नागपूरला जाण्याकरता ज्या रेलगाडी पाहिजे ती व्यवस्था चंद्रपूरला नाही। सुरुवातीला काँग्रेस असायची सेंट्रलमध्ये, तर बीजेपी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असायची। आता तर डबल इंजिनचं सरकार आहे। बीजेपीचे 5 आमदार आहे। या ठिकाणी आमचे माजी खासदार आहे हंसराजी भैया अहिर,